नमस्कार, आपण पाहत आहात ज्वालादीप न्यूज। आजची मोठी बातमी आणि दिलासादायक बातमी। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहकांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आता सीएनजीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे। गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेली ही सुविधा पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील शिवनी परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील HPCL पंपावर अदानी टोटल गॅसच्या वतीने हे पहिले सीएनजी फिलिंग स्टेशन कार्यान्वित केले जाणार आहे। यामुळे पर्यायी इंधनाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नागपूर ते मुंबई या तब्बल 738 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते। आतापर्यंत या मार्गावर पेट्रोल आणि डिझेलची सोय उपलब्ध होती, मात्र सीएनजी पंप नसल्यामुळे चालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता। आता ही उणीव भरून निघणार आहे। विशेष म्हणजे शिवनी येथील या स्टेशनवर 24 तास सीएनजी उपलब्ध राहणार आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी येथील मदर स्टेशनवरून गॅसचा पुरवठा केला जाणार असून पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे। याचबरोबर अदानी टोटल गॅस कंपनीने पुढील 6 महिन्यात नागपूर ते बुलढाणा सीमेपर्यंत आणखी 5 सीएनजी स्टेशन उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे। त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यात सीएनजी वाहनांसाठी इंधनाची चिंता जवळपास संपणार आहे। सध्या अमरावती परिसरात सीएनजीचा दर सुमारे 94 रुपये प्रति किलो आहे। पेट्रोल डिझेलच्या तुलनेत हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय असल्याने वाहन चालकांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे। एकूणच समृद्धी महामार्गावरील या नव्या सुविधेमुळे प्रवास अधिक सोयीस्कर, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक होणार आहे। विलास सावळे, ज्वालादीप न्यूज, अमरावती।